नमस्कार मित्रांनो, कशी आहात? बरे आहात ना? मित्रांनो, स्वतःचे संरक्षण करायचे 10 प्रभावी उपाय. आपल्या आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात जे जाणून बुजून किंवा कधी कधी अनाहूतपणे आपल्याला मानसिक त्रास देतात. कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी किंवा अगदी नातेवाईक देखील आपल्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. त्यांचे वागणे, बोलणे आणि कृती आपल्या मनावर नकारात्मक परिणाम करू शकतात. मात्र आपण यांच्यापासून स्वतःला कसे वाचवायचे, आपले मन स्वस्थ कसे जपायचे हे नीट समजून घेतले तर आपण या नकारात्मकतेवर मात करू शकतो. मित्रांनो, नकारात्मकतेपासून दूर राहून आपले मानसिक आरोग्य जपणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर पाहूया आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांपासून आपण कसे सुरक्षित राहू शकतो. नंबर 1, मर्यादा सांभाळणे. प्रत्येक नात्यामध्ये एक सीमारेषा असते. त्यांचे उल्लंघन होणे मानसिक त्रासाचे कारण ठरू शकते. सासू सुनेचे नाते याचे उत्तम उदाहरण आहे. सासू सतत टीका करते, तू कधीच काम नीट करत नाहीस. अशा वेळी शांत राहून टीकेला त्वरित प्रतिसाद न देता सुनेने स्वतःच्या मर्यादांचे भान ठेवावे. विनाकारण वाद घालण्याऐवजी तुम्ही व्यवस्थित उत्तर देऊ शकता. मी माझ्या परीने काम सुधारण्याचा प्रयत्न करत आहे असे म्हणावे. यामुळे संघर्षाची तीव्रता कमी होईल आणि स्वतःचे मन शांत राहील. कधी कधी घरातील नातेवाईक आपल्याला जाणून बुजून त्रास देऊ शकतात. त्यामुळे आपल्याला मनाच्या मर्यादा सांभाळणे आवश्यक आहे. नंबर 2, विषारी मित्रांच्या नकारात्मकतेला प्रतिसाद देऊ नका. आपल्या आयुष्यात कधी कधी असे मित्र येतात जे नेहमीच आपल्या निर्णयांवर टीका करतात किंवा आपल्या नकारात्मकता गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात. त्यांच्या बोलणं आणि विचार आपल्याला निराश करतात. असा मित्रांच्या नकारात्मकतेला प्रतिसाद देण्यात आला कारण त्यांचे उद्दिष्ट आपल्याला कमकुवत करणे असतं. त्यांच्या बोलण्याला दुर्लक्ष करून स्वतःच्या सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करा. एखादा मित्र सतत सांगतो, तू काहीच बरोबर करत नाहीस, तुला कधीच यश मिळणार नाही. यावर शांतपणे हसून काहीही उत्तर न देता आपलं काम करण्यावर लक्ष केंद्रित करा. कारण अशा मित्रांचा बोलण्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होण्याऐवजी तो अपमान नीट लक्षात ठेवून स्वतःला प्रेरित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. नंबर 3, बॉसचा त्रास. संवाद मर्यादित ठेवा. कामाच्या ठिकाणी बॉसकडून वारंवार निर्माण होणारा तणाव देखील आपल्यावर परिणाम करू शकतो. बॉसने केलेल्या टीकेला त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी आपली बाजू योग्य पद्धतीने मांडा आणि त्यांच्याशी संवाद मर्यादित ठेवा. नेहमीच उत्तर देणे आवश्यक नसते. कधी कधी शांत राहणे योग्य असते. कधीतरी बॉस म्हणतो, तू कधीच का वेळेवर पूर्ण करत नाहीस. अशा वेळी शांतता उत्तर द्या, मी माझ्या वेळेचे नियोजन सुधारत आहे आणि पुढच्या वेळी नक्कीच वेळेवर पूर्ण करेन. यामुळे बॉसकडून तणाव कमी होईल आणि आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. नंबर 4, विषारी नातेवाईक. स्वतःच्या भावना ओळखा. काही वेळा नातेवाईकांमधील तेही आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. नातेवाईक सतत नकारात्मक बोलतात, टीका करतात किंवा आपल्या जीवनातील चुका शोधण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी त्यांच्या नकारात्मकतेला तोंड देण्याऐवजी आपल्या भावनांना समजून घ्या आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. नातेवाईक म्हणतात, तू आपल्या आयुष्यात काहीच साध्य केले नाहीस. या टीकेला प्रतिसाद देण्याऐवजी आपल्याला काय साध्य करायचं आहे याचा विचार करा आणि त्याच दिशेने काम करा. त्यांच्या शब्दांमुळे तुमचा आत्मविश्वास ढासळून देऊ नका. त्या अपमानाला सकारात्मकतेने घ्या. नंबर 5, शेजाऱ्यांचा त्रास. आपल्याला लक्ष सकारात्मकतेवर ठेवा. शेजाऱ्यांकडून सतत होणारा त्रास देखील आपल्या दैनंदिन जीवनात नकारात्मक परिणाम करू शकतो. त्यांची नकारात्मक टीका, सतत हस्तक्षेप किंवा टोमणे आपल्याला त्रास देऊ शकतात. अशा वेळी आपल्या लक्षात त्यांच्यावर केंद्रित करण्याऐवजी आपल्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. सकारात्मक विचार आणि कृतीने त्यांचा त्रास कमी करता येतो. शेजारी सतत म्हणत असेल, तुमचा आम्हाला काही उपयोग नाही, शेजारी असून काय फायदा, तू कधीच शेजारीपणाचे कार्य पाळत नाहीत. या त्रासाला प्रतिसाद न देता आपल्या घरातील जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करा आणि शेजाऱ्यांच्या नकारात्मक बोलण्यावर दुर्लक्ष करा. नंबर 6, मुलांचे अवास्तव अपेक्षांचे दडपण. त्यांना समजावून सांगा. मुलांच्या अपेक्षा कधी कधी पालकांना मानसिक त्रास देऊ शकतात.
जेव्हा मुलं त्यांना हवा असलेला सर्व काही मिळवायचा आग्रह धरतात आणि पालक जेव्हा त्यावर मर्यादा घालतात, तेव्हा त्यातून संघर्ष निर्माण होऊ शकतो. अशा वेळी मुलांना स्पष्टपणे समजावून सांगणं आवश्यक असते की प्रत्येक गोष्ट मिळवणं शक्य नसतं. बऱ्याच वेळेला मुलं सांगतात, सगळ्यांच्या घरात नवीन गोष्टी येतात, मग आपल्याकडे का नाही येत? अशा वेळी पालकांनी शांतपणे समजावून सांगावं, आपल्याला जे आवश्यक आहे ते मिळवणं महत्वाचं आहे. फक्त इतर लोकांच्या सवयीकडे बघून मागणं योग्य नाही. यामुळे मुलं योग्य विचार करतील आणि पालकांवरचे दडपण कमी होईल. नंबर 7, कामातील सहकारी तुमची स्वतःची किमया दाखवा. कधी कधी कामाच्या ठिकाणी सहकारी त्रास देतात, आपल्याला कमी लेखतात किंवा आपल्या कामाची श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्या यशाचं श्रेयता घेतात आणि वरतून तुमच्यावर काम चुकल्याची जबाबदारी टाकतात. अशा वेळी शांत राहून बसला तुम्ही केलेलं काम स्पष्ट करा आणि प्रसंगी आपल्या कामाचा मोल दाखवणं आणि इतरांच्या अपेक्षांना बळी न पडणं आवश्यक आहे. तुम्ही करत असलेले काम भगवंत पाहत असतो. तुमच्या कामाचे श्रेय लाटणारा किती दिवस श्रेय घेईल? कधी ना कधी तुमचं काम ठळकपणे सर्वांना दिसेलच, फक्त विश्वास ठेवा. नंबर 8, नातेवाईकांचा आर्थिक त्रास स्पष्ट मर्यादा ठेवा. अनेकदा नातेवाईक पैसे किंवा आर्थिक सहाय्य मागायचं कारण करून आपल्यावर दडपण आणतात. अशा वेळी आपण त्यांना मदत करू शकतो, पण मर्यादित स्वरूपातच. त्यांना आपल्या स्थितीची स्पष्ट कल्पना देणे आणि आपले नियम ठरवणे आवश्यक आहे. एखाद्या नातेवाईक वारंवार पैसे मागतो आणि परत करत नाही, या परिस्थितीत त्याला स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे, मी तुला बऱ्याच वेळेस मदत केली आहे, पण आता मी आर्थिक दृष्ट्याने यापेक्षा जास्त मदत करू शकणार नाही. यामुळे नातेवाईक तुमच्यावर पुन्हा अवास्तव अपेक्षांचा दडपण आणणार नाही. स्पष्टपणे सांगणे महत्त्वाचं आहे, नाहीतर लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात. नंबर 9, घरातील मानसिक त्रास. भावांच्या अपेक्षा आत्मविश्वासाने निर्णय घ्या. कधी कधी भावंडांमधील अपेक्षा पालकांवर किंवा एखादा भावंडावर अधिक दडपणा आणतात. आर्थिक मदत मागणे, गरजेला वेळ न देणे किंवा इतर प्रकारच्या सहाय्यांची अपेक्षा करणे जी पूर्ण करणे शक्य नसतं. अशा वेळी स्वतःच्या मर्यादा स्पष्ट करणे आणि ठामपणे निर्णय घेणे आवश्यक असतो. एखादा भाऊ सतत आर्थिक मदत मागतो, पण आपण त्याला वारंवार मदत करण्याच्या परिस्थितीत नसतो. अशा वेळी आपण सांगावं, माझ्याकडे तुझ्या गरजेसाठी वेळोवेळी मदत करण्याची क्षमता नाही, आता तू स्वतःच्या व्यवस्थापन स्वतः करावं. तसंच आईबाबांनाही तुला वेळ द्यावा लागेल, जबाबदारी झटकून चालणार नाही. हे ठाम उत्तर पुढील दडपण टाकायला मदत करतो. नंबर 10, समाजातील अपेक्षा. स्वतःची ओळख कायम ठेवा. समाज आपल्याकडून अनेक प्रकारच्या अपेक्षा ठेवतो, जसं की प्रतिष्ठा, पैसा किंवा विशिष्ट जीवनशैली. यापेक्षा आपल्याला दबावाखाली आणतात आणि आपली स्वतंत्र विचारशक्ती कमी करतात. समाजाच्या अपेक्षांनी दाबून न जाता आपण स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहिला पाहिजे. एखादी व्यक्ती समाजातील लोकांच्या अपेक्षांमुळे मोठं लग्न किंवा महागड्या वस्तू घेण्याचा विचार करतं आणि पण असं न करता आपण अंतरून पाहून पाय पसरावी. आपल्या आर्थिक परिस्थितीनुसारच निर्णय घेऊन समाजाच्या अपेक्षांपेक्षा माझं सुख महत्त्वाचं आहे असं ठरवलं तर आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील. मित्रांनो, प्रत्येक नकारात्मक व्यक्ती किंवा परिस्थितीला तोंड देताना आपण ठामपणे आणि समजूतदारपणे स्वतःचं संरक्षण करू शकतो. मर्यादा ओळखणे, नकारात्मकतेपासून दूर राहणं आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवणं हेच त्रासापासून वाचवण्याचे यशस्वी उपाय आहेत. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा, आकांक्षा पूर्ण होवो. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका
आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.